जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूनगरीमध्ये भक्तिमय वातावरण असून हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने तिथे दाखल होत आहेत। मात्र मावळ तालुक्यात जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थानच्या वतीने इंद्रायणी नदीकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले गेले। नदीकाठी कोणालाही जाण्याची परवानगी दिली गेली नसून प्रशासनाकडून सातत्याने दक्षता घेतली जाते। पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा केलं गेलंय आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलंय। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज देहूमध्ये पार पडत आहे। मात्र यंदाच्या वर्षी आलेल्या भाविकांना इंद्रायणी मातेचं दर्शन घेता येणार नाही। आपण जर पाहिलं दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक सकाळच्या वेळेस आंघोळ करण्यासाठी किंवा हे जे तीर्थ म्हणून प्राशन करण्यासाठी या इंद्रायणी नदीच्या पाण्याला घेत असतात। मात्र आज या ठिकाणी काही 4 ते 5 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण सगळीकडे पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे इंद्रायणी नदीने आता रौद्र रूप धारण केलं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं पूर्णपणे या ठिकाणी देहू देवस्थानाच्या काही इमारती देखील या पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळेच पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती बॅरिगेटिंग लावण्यात आलेलं आहे व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था म्हणून पोलीस प्रशासन किंवा NDRF ची टीम देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र तरीही या ठिकाणी इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। मात्र यंदा देहूमध्ये आलेल्या भाविकांना इंद्रायणी नदीच्या काठी जाता येणार नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे, देहू।